काय कशासाठी इथं जमलाय सगळे? चार सूत्री भात लागवडचे नियोजन चालू आहे. चार सूत्री म्हणजे नेमकं काय असते? अरे चार सूत्री म्हणजे भात लागवडीची नवीन पद्धत आहे ती. चार सूत्रीसाठी भाताचा तूस पण लागतंय ना, ते कुठून आणणार? भाताचा तूस खर्चे कशासाठी? भाताचा तूस पालापाचोळा काडी कचरा जाळायचा आणि तिथं जर रोप लागण केली तर चांगल्या पद्धतीने रोप येतात, त्याला सिलिकॉन मिळतंय, रोप ताटर पण त्यात चांगलं उत्पादन येते. अरे सुनील, ग्लिरिसिडिया सुद्धा लागणार, तो कुठून आणायचा? अरे गिरिसिडिया म्हणजे तरी काय? गिरिसिडिया ताग नेंच्या हिरवळीची खत आहेत, त्याचा वापर आपण शेतात केला तर नत्राची कमतरता कमी होते आणि आपल्याला युरिया कमी लागतोय. ही आपली पैशाची बचतच आहे. सुनील राव, ती दुरी पण लागणार ना? व दुरी पण ती कशासाठी? अरे दोरी घ्यायची, त्याच्यावर 25/15 मार्किंग करायचं, ती दोरी घेऊन शेतामध्ये जायचं आणि त्या शेतामध्ये गेल्यानंतर त्या दोरीच्या मापानं आपले 25/15 जे मार्किंग आहे त्या मार्किंगवर रोप लावायची. म्हणजे 2 रोपातलं अंतर 15 सेंटीमीटर आणि 2 ओळीतलं अंतर 25 सेंटीमीटर होतंय. एक नियंत्रित लागवड होत्या आणि दुसरं म्हणजे पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन आपल्याला त्याच्यात अंतर मशागत करता येते. सुनील, ती युरिया ब्रिकेट गोळी पण लागते ना? युरिया ब्रिकेट यो आणि काय प्रकार आहे? युरिया ब्रिकेट म्हणजे युरिया डेबीची गोळी असते. ती जर आपण वापरली 25/15 चौकोनामध्ये तर ती हळूहळू पिकाला लागते आणि नत्राची कमतरता कमी भासते आणि खतं हळूहळू लागल्यामुळे पिकाची चांगली वाढ होते, जोमदार वाढ होत्या, कसदार पिक काळोखी दिसते पिकाने. अरे युरिया ब्रिकेट वापरून आपलं पीक जे जोमात येते ती पद्धत चांगली आहे भात लागवडीची. अरे खरंच की, तुम्हाला एवढी महत्वाची माहिती मिळाली तरी कुठून? परवा कृषी विभागाच्या आत्मा योजनेचं प्रशिक्षण होतं, त्याच्यात ही सगळी माहिती भात 4 सूत्र लागवड पद्धतीची दिलेली आहे. अरे मग ही 4 सूत्री भात लागवड पद्धत खरोखरच फायद्याची आहे बरं काय? एक नंबर माहिती ना. 4 सूत्री भात लागवडीची धरुकास शेतकऱ्याचं उत्पादन वाढेल हमखास. आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी. आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी. आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी.